जय श्रीकृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं व त्यात मी तुम्हाला हे सांगितलं की ऋषी कोणाला म्हटलं जातं, ऋषीमुनीमध्ये कोणते कोणते गुण असायला हवेत। तर हे सगळं आता मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा भगवान श्रीरामांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकतात। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे श्लोकाचे अर्थ जाणून घेणार आहोत त्याला सुरुवात करूयात। जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे समन्वय करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थित करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते। तर आता आपण याचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात। योग सिद्धीचे परिपूर्णत्व म्हणजे श्रीकृष्ण भावना याचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे। मनुष्य श्रीकृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो इंद्रियांना समन्वयित करू शकतच नाही। पूर्वी सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाल्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाहीत। या उलट राजा अंबरीशी दुर्वासांच्या इकडे श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते। त्यांनी दुर्वासांना अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले। अंबरीश महाराजांनी इंद्रिय समन्वयित करू शकले कारण श्री भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते। तर त्यांच्याकडे कोणते गुण होते ते आपण जाणून घेऊयात। अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी स्थित केले। वाचा भगवत धामाचे वर्णन करण्यात रत केली। हातांनी भगवंतांच्या मंदिराचे मार्जन केले। कानांनी भगवंतांचे श्रवण केले। नेत्रांनी भगवंतांचे रूप पाहिले। आपल्या शरीराने भगवंतांच्या शरीराला स्पर्श केला। नास्तिकतेद्वारे भगवत चरणांचे अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला। भगवंतांना अर्पिलेल्या तुळशी पत्राचा रस घेतला। पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला। मस्तकाने भगवंतांना दंडवत घालता आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा पूर्ण केली। या सर्व गुणांमुळे ते भगवंतांचा भक्त होण्यास पात्र ठरले। या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शविण्यात आले आहे। मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान आणि महान आचार्य स्थिल बलदेव विद्याभूष सांगतात, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच इंद्रियांचे संपूर्ण समन्वय करणे शक्य आहे। काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते। ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो त्याप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या भावना भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात। योगसूत्र सुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगते। विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करणारे तथाकथित योगी केवळ अभ्यासपूर्ण गोष्टींचे वर्तव्यपणे ध्यान करीत आपला वेळ वाया घालवतात। आपण भगवंतांवर आसक्त होऊन श्रीकृष्ण भावना भावित झालो पाहिजे आणि वास्तविक योग मार्गाचा हाच अंतिम उद्देश आहे। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात।
इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते. अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध प्रकट होतो. तर आता आपण याचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात. जो मनुष्य श्रीकृष्ण भावना भावित नाही तो इंद्रियांविषयीचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कर्मामध्ये निमग्न केले पाहिजे. इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देवदेवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रियांविषयीच्या प्रभावाला वश होतात. भौतिक आसक्तीच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे श्रीकृष्ण भावना भावित होणे. भगवान शिव ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचारले तेव्हा शिव त्यासाठी आतुर झाले आणि परिणामी कीर्तिकेयाचा जन्म झाला. मात्र हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते. याचप्रमाणे एकदा मायादेवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अहेतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री आमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रिय उपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चस्तर गोडी झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून श्रीकृष्ण भावना भावित नसणारा पुरुष कृत्रिम रीतीने इंद्रिय मदन करून त्यांना नियंत्रित ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेतलं. तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात, कारण मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं नक्कीच उत्तर देत असते. आता भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्याही तुम्ही मला विचारू शकतात. तर चला भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.